नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात माझ्या बालमित्रांनो? नक्कीच तुम्ही छान असाल. तर खूप सुंदर असा एक गणित या विषयावर आधारित व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुंदर हा व्हिडिओ आहे. कोणी स्किप करून जाऊ नका, सोडून जाऊ नका, कारण गणित हा असा विषय आहे की लहानपणापासून तर आपण कोणत्या वर्गात, मोठ्या वर्गात गेलो तरी ह्या सगळ्या चिन्ह किंवा ज्या संख्यांचे वाचन आहे ते सगळं सारखंच असतात. म्हणून आत्ता जर तुमचा पाया चांगला असेल तर नक्कीच पुढच्या वर्गात म्हणजे जेव्हा मोठ्या वर्गात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला बिलकुल अडचण जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो विषय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो तो आहे संख्यांचा वाचन. आपण बऱ्याचदा बघतोय प्राथमिक वर्गापासून संख्यांचं वाचन हा आपण विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो आणि विद्यार्थ्यांकडून करून घेत असताना नेमके वाचन कसं करायचं हा मुद्दा थोडासा लहान वर्गासाठी कठीण जातोय, पण हुशार विद्यार्थी लवकरच कॅच करतो, कारण त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते आहे ना. तर काही हरकत नाही, तुम्ही पण स्वतःला असं हुशार समजायचं, कधीही स्वतःला कमी लेखून घ्यायचं नाही आहे. तर संख्यांचं वाचन कसं करायचं? एखादी संख्या दिलेली असेल आणि तुम्हाला वाचायला सांगितलं, तर तुम्ही नेमकं कोणाकडून वाचता? म्हणजे तुम्हाला असं म्हटलं एकक, दशक, शतक असं दाखव, तर आपण काय करत असतो जनरली, एखादी संख्या लिहिलेली असेल तर उजवीकडून आपण डावीकडे वाचत जातो. उजवीकडची पहिली संख्या म्हणजे एकक. तर अशी जी संख्या दिलेली असतात मग आपण कितीपर्यंत वाचू शकतो? तर साधारणतः कोटी किंवा 10 कोटीपर्यंत वाचू शकतो, पण त्याच्या समोर सुद्धा ह्या संख्या आपण वाचू शकतो. मला वाटते 99% विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती नाही की एकदम संख्या कितीपर्यंत आपण वाचू शकतो. हां, काही मोठ्या विद्यार्थ्यांना माहीत असेल किंवा जे वाचनात रुची घेतोय, त्यांना आवड आहे, असे काही विद्यार्थी असतील त्यांना माहीत असेल. तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्येचं वाचन कितीपर्यंत करू शकतो. तर सुरुवात करूया आजच्या या सुंदरशा व्हिडिओला. आजचा विषय आहे संख्यांचे वाचन. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापदम, शंकू, जलधी, अंत्य, मध्य, परार्ध. तर बघा मित्रांनो, आपल्याला जवळपास कोटी किंवा 10 कोटीपर्यंत ह्या संख्या आपल्याला एकक, दशक अशा पद्धतीने मोजता यायचं. तर त्या पुढे सुद्धा आपल्याला संख्या मोजता येतात, म्हणजे याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या संख्या सुद्धा आपण मोजू शकतो जर आपल्याला दिलं असेल. मग किती अंकी असो, त्या संख्येला या साच्यामध्ये बसवून आपण त्याचे वाचन करू शकतो. एक उदाहरण सुद्धा तुम्हाला पुढे मी कसं वाचायचं ते नक्कीच या ठिकाणी शेअर करणार आहोत. तर जे अरबपती असतं आपण म्हणतो ना, जसं अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांचं नाव घेतो, हे अब्ज रुपये कमवतात आहे ना. करोडपती आपण सुद्धा म्हणतो त्याच्या खालच्या लेवलच्या लोकांना. तर असे लोक जे मोजतात अब्जोमध्ये, अरबमध्ये अरब खर्व रुपये त्यांच्याकडे असतात आणि ते हिशोब त्या भाषेत ठेवतात. आपण साधारण लोक, आपण जास्तीत जास्त कितीपर्यंत ठेवतो? लाखापर्यंतची मोजणी करतो आहे ना. एकक, दशक, शतक, हजार असं लाख किंवा कोटीपर्यंत मोजतो सहसा. तर आता तुम्हाला माहीत झालं असेल ना की त्या पुढे सुद्धा या संख्यांचे वाचन आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही आतापासूनच म्हणजे प्राथमिक विभागापासूनच या संख्यांचे वाचन कसं करायचं याची जर माहिती तुम्ही इत्थंभूत करून ठेवले तर नक्कीच तुम्हाला आता तर उपयोग होणारच आहे. तुम्ही आता उपयोग करून आपले व्यवहारसुद्धा करू शकता. पण पुढे जेव्हा मोठ्या वर्गात जाल 12वीत किंवा त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला तेव्हासुद्धा गणित विषयामध्ये तुम्हाला या सगळ्यांच्या वाचनाची सवय जर आतापासूनच अंगवळणीनं आलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर हा एक सुंदर व्हिडिओ आहे. व्हिडिओ वारंवार बघा आणि शैक्षणिक यूट्यूब चॅनल असल्यामुळे हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा. नवीन नवीन येणारा जो व्हिडिओ आहे तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवणार, नक्कीच पोहोचणार. आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, कारण या सगळ्या माहितीचा उपयोग तुमच्या मित्रांनासुद्धा होईल आणि त्यांनासुद्धा शिक्षण घेताना अडचण जाणार नाही, संख्यांचे वाचन करताना अडचण जाणार नाही. सुंदर असे संख्या वाचन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर आवडली असेल असं मी गृहीत धरतो आणि आजचा हा व्हिडिओ इथं संपतो. भेटूया पुढे एक सुंदरसा व्हिडिओच्या माध्यमातून. मग विषय कोणताही असेल, मराठीचा असेल, गणिताचा असेल किंवा इंग्रजीचा असेल, वेगवेगळ्या विषयावर आपण मुरली स्टुडिओ या चॅनलवरून विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ तयार करत असतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. कारण विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे. विद्यार्थी चांगला घडला पाहिजे हा मुरली स्टुडिओ चॅनलचा एक उद्देश आहे. चला तर मित्रांनो, भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार, टाटा, बाय बाय. सुस्त रहा, मस्त रहा, पण अभ्यासात मात्र सातत्य ठेवा. एक दिवस नक्कीच तुम्हाला यश मिळेल. चला भेटूया.